BA प्रगत समलक्ष अर्थशास्त्र यामध्ये आज आपण टॉपिक क्रमांक 4मधील आशियाईन विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक्स ABD या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर प्रास्ताविकमध्ये पाहिलं तर सप्टेंबर 1963मध्ये आशियाई व सुरुंदर पूर्व याकरता ECAFE इकॉनॉमिक्स कमिशन्स फॉर एशिया अँड फार ईस्ट ह्या आर्थिक आयोगाने पुढे ESCAP म्हणजे इकॉनॉमिक्स अँड सोशल कमिशन्स फॉर एशिया अँड पॅसिफिक या नावाने संबोधला जाऊ लागला. या नावानेची समितीची नियुक्ती केली आणि या समितीने एका बँकेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यानुसार एप्रिल 1965मध्ये आयोगाच्या बैठकीत एशियन बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या कमिटीच्या निर्णयानुसारच बँकेची स्थापना 26 नोव्हेंबर 1966मध्ये केली आणि 19 डिसेंबर 1966पासून या आशियाई विकास बँकेच्या कार्याला सुरुवात झाली. या आशियाई विकास बँकेचे कार्यालय मनिला येथे आहे. आता बँकेची उद्दिष्टे, मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: आशियाई खंडातील व सुंदर पूर्व देशाच्या आर्थिक विकासाकरता सार्वजनिक व खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस उत्तेजन देणं. पहिलं उद्दिष्ट आहे की आशिया खंडातील व सुदूर पूर्व देशाच्या आर्थिक विकासाकरता सार्वजनिक व खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस उत्तेजन देणे. दुसरं उद्दिष्ट आहे सदस्य देशाच्या विकासाकरता त्यांच्या राष्ट्रीय, क्षेत्रीय, उपक्षेत्रीय विकास कार्यक्रम लक्षात घेऊन संसाधने उपलब्ध करून देणे. म्हणजेच त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही आवश्यक संसाधने आहेत ती संसाधने उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट या आशियाईन बँकेच्या समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं उद्दिष्ट आहे की जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देशांच्या विकासाची धोरणे, त्यांच्या योजना यांच्यात समन्वय साधण्याकरता सहाय्य करणे. यामुळे विकसनशील देश त्या जी काही उपलब्ध संसाधनं आहेत त्या संसाधनाचा योग्य तऱ्हेने उपयोग करू शकेल व विदेशी व्यापाराचा संतुलित विकास घडवून आणू शकतो. तसेच पुढचा आहे सदस्य देशाच्या विकास योजना व कार्यक्रमाची निर्मिती करणे, वित्तीय व्यवस्था करणे व त्याच्या कार्यात तांत्रिक सहाय्यता देणे. पुढचा आहे संयुक्त राष्ट्रसंघ व त्यांच्याशी संलग्न संस्था तसेच इतर राष्ट्रीय, खाजगी व सार्वजनिक संस्थांशी सहकार्य करून विकासाची गती वाढवणे. सदस्य देशांच्या उद्दिष्टपूर्तीकरता सहाय्यक ठरतील अशी सर्वच प्रकारचे कार्ये आणि सेवा या ठिकाणी प्रदान करणे. अशा प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या आशियाई विकास बँकेची स्थापना आशियाई देशातील आर्थिक विकासाला उत्तेजन व गती देण्याकरता करण्यात आली. या आशियाईन विकास बँकेच्या चार्टमध्ये स्पष्ट असा उल्लेख केला आहे की ही बँक आशिया व सुदूर पूर्व देशाच्या परस्पर सहकार्य व विकास यांना मूर्त स्वरूप देईल व विकसनशील सदस्य देशाच्या सामूहिक एवं वैयक्तिक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला गतिमान बनवण्याकरता सहाय्य करतील. अशा प्रकारे स्पष्ट उल्लेख त्या बँकेच्या चार्टमध्ये केलेला आहे. सदस्यत्व: आशियाई विकास बँकेचे तेच देश सदस्य होऊ शकतील जे ECATAचे सदस्य व सहाय्यक सदस्य असतील आणि दुसरे संयुक्त राष्ट्रसंघ तसेच त्याच्या एजन्सीचे असणारे सदस्य. या बँकेची सदस्यता केवळ आशियाई महाद्वीपाच्या देशापुरतीच मर्यादित नाही तर आशियाई महाद्वीपाच्या बाहेर असलेल्या सदस्य देशांनाही हिचं मदत आहे. तसंच आर्थिक संसाधने उपलब्ध व्हावीत व विकसित देशाशी संपर्क साधावा हा त्यामागचा उद्देश आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इटली, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशांनाही या ठिकाणी सदस्य बनवण्यात आले. प्रारंभी या बँकेची सदस्य संख्या 16तला 32 होती, ती वाढवून आता 61 झाली आहे. यापैकी 16 देश या क्षेत्राबाहेरील विकसित देश आहेत आणि उरलेले महाद्वीपमधील देश आहेत. या ठिकाणी या देशामध्ये ज्या काही प्रशासक आहेत 2/3 प्रशासकांची संख्या आहे व जी 2/3 मतांचे प्रतिनिधित्व करतं, तेव्हा त्याचं समर्थन देते, तेव्हा कोणत्याही देशाला आशियाई विकास बँकेचे सदस्यत्व प्राप्त होते. अशा पद्धतीनं या आशियाई बँकेचे या ठिकाणी सदस्यत्व घेण्यासाठी असणारी कंडिशन आहे किंवा त्याचं समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता या बँकेचं व्यवस्थापन जे प्रशासक मंडळ बोर्ड ऑफ गव्हर्नर सांभाळते, त्या प्रत्येक देशातर्फे बँकेत 2 प्रतिनिधी पाठवण्यात येतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे आलेले सर्व प्रतिनिधी त्या मंडळाचे त्या मंडळाद्वारे प्रशासक मंडळ त्याचं गठीत केलं जातं आणि या प्रशासक मंडळाद्वारे त्यातील 12 संचालकांची त्या ठिकाणी निवड होते आणि त्यातूनच संचालक मंडळ तयार केलं जातं. त्यानंतर या प्रशासक मंडळाद्वारेच बँकेचा अध्यक्ष निवडण्यात येतो आणि हा अध्यक्ष आशियाई देशामधूनच असतो. यापैकी 12 संचालकापैकी 8 संचालक हे या ठिकाणी या आशियाई क्षेत्रातले असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रत्येक संचालकाचा कार्यकाल हा 2 वर्षाचा असतो आणि अध्यक्षाची निवड मात्र ही 5 वर्षाची असते. आता बँकेचे वित्तीय स्रोत यात 2 प्रकार येतात, साधारण भांडवली साधनं आणि विशेष निधी साधनं. साधारण भांडवली साधने म्हणजे यात सदस्याकडून मिळालेले अभिदित भांडवल, बँकेला कर्जाद्वारे मिळालेली रक्कम, दिलेल्या कर्जावर मिळालेले उत्पन्न व इतर उत्पन्न त्याच्यामध्ये समाविष्ट असते. तसेच विशेष निधी संसाधने यामध्ये स्पेशल फंड्स रिसोर्सेस SFR या तुलनात्मकरित्या विकसित देशांचे योगदान असते. यात विशेष कोष गुंतवणुकीपासून मिळालेली रक्कम तसेच OCRपासून विशेष रूपाने मिळालेले निधी अंतर्भूत असतात. या कोशाचा उपयोग सवलतीचे कर्ज देण्याकरता होतो. यामध्ये 2 प्रकारचे निधी असतात, एक आशियाई विकास निधी आणि दुसरा तांत्रिक सहाय्यता विशेष निधी. आता या ठिकाणी या 2 निधींच्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज देण्यासाठी उपयोग होतो. आता या आशियाई विकास बँकेची कार्यप्रणाली, याची कार्यप्रणाली कशी आहे तर कर्जांचं वाटप करणे. या बँकेचं मुख्य कार्य कर्जाची सोय देणे. कर्ज देण्याच्या प्रक्रियेचे 2 भाग आहेत, एक साधारण प्रक्रिया आणि दुसरी विशेष प्रक्रिया. साधारण प्रक्रियेच्या अंतर्गत कर्ज हे बँकेच्या साधारण भांडवली साधनामधूनच देण्यात येते. साधारण प्रक्रियेच्या अंतर्गत कर्ज हे बँकेच्या साधारण भांडवली साधनामधूनच देण्यात येते. विशेष योजनांच्या खर्चात या ठिकाणी समाविष्ट अशा विदेशी मुद्रा किंवा स्थानीय मुद्रा यांच्या मागणीची पूर्तता करण्याकरता देण्यात येते. तसेच छोट्या योजनाकरता अधिकोष प्रत्यक्ष ऋण न देता देशाच्या विकास बँक किंवा इतर संस्था यांच्यामार्फतसुद्धा या ठिकाणी कर्ज देण्यात येते. आता या विशेष ऋण प्रक्रियेच्या अंतर्गत कर्ज हे विशेष प्रकारच्या कोशामधूनच देण्यात येते आणि अशा प्रकारचे कर्ज ही बँक चार्टरच्या अनुसार उच्च विकासाच्या प्राथमिक योजनाकरता दीर्घकालाकरिता देण्यात येते. या कर्जावरील व्याजदर साधारणतः ऋण प्रक्रियेच्या तुलनेत कमी असतो व कर्ज फेडीचा कालावधी जास्त असतो. या ठिकाणी बँक आपल्या प्रदत्त भांडवलाच्या 10% हिस्सा विशेष कोशात ठेवू शकते आणि याचा उपयोग मुख्य सुलभ कर्जाकरता करण्यात येतो. प्रशासक मंडळाच्या विशेष करून 2/3 मतांनीच विशेष कोशामध्ये या ठिकाणी रक्कम जमा करता येते. ही एक ऋणाचे वाटप करणे. दुसरा आहे तांत्रिक सहाय्यता.
सदस्य देशांची सरकारे, त्यांच्या एजन्सीज व त्यांच्या क्षेत्राच्या खाजगी फर्म्स व संस्था यांना हा विशेष ADB अधिकोष तांत्रिक बाबतची सहाय्यता देतो आणि त्या प्रकारे त्यांना मदत खालील प्रकारे या ठिकाणी मदत केली जाते. एक आहे राष्ट्रीय अथवा क्षेत्रीय विकास योजनाकरता प्रस्ताव तयार करणं, वित्ताचा अंदाज घेणं व या योजनांना कार्यरूप देणं, हा एक प्रकारे तांत्रिक सहाय्य. दुसरा आहे शेती, उद्योग व सार्वजनिक क्षेत्र यात नवीन एकक निर्माण करण्याकरता सहाय्यता देणे व प्रचलित एककांना, पेढ्या उद्योग संस्थांना तांत्रिक सहाय्य देणं. या तांत्रिक सहाय्य देण्याकरता आशियाई विकास संबंधित देशाच्या संमतीने विशेष तज्ज्ञांचे पथक पाठवले जाते. तांत्रिक मदत कर्ज किंवा अनुदानाच्या रूपात त्यांना मदत कर्ज देण्यात येते. अनुदान रूपाने मदत दिली असल्यास त्याची त्यांना परतफेड करावी लागत नाही. म्हणजे तांत्रिक सहाय्यता ही या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. आता या बँकेच्या कार्याचे सामान्य सिद्धांत. पुढील सामान्य सिद्धांतात या बँकेचं कार्य चालतं. आशियाईन विकास बँकेची प्रमुख कार्ये अशी आहेत. या बँकेच्या स्थापनेपासूनच आपली उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता जी कार्ये केली जातात तिला यश कितपत आले याचा विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि या ठिकाणी एक आपण जर बघितलं तर विकसनशील देशांना कर्ज, विकसनशील देशांना त्यांच्या विकास योजना पूर्ण करण्याकरता आशियाईन विकास बँकेने विविध योजनाकरता कर्ज वाटप केले आहे. बँकेद्वारा देण्यात येणारे हे कर्ज मुख्यत्वे सरकारलाच देण्यात आले आहे. यामध्ये वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, कृषी परिवहन उद्योग यांनाच प्राधान्याने बँकेतर्फे कर्ज देण्यात आलेले आहे. तांत्रिक मदत. बँक आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन ऋणाबरोबरच अतिरिक्त तांत्रिक मदत पण देते. देशाच्या खास विनंतीवरून विशिष्ट प्रकारच्या योजनाकरता तज्ज्ञांची सेवाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते. पुढे गॅरंटीची सोय. सदस्य देशांनी विविध योजनाकरता अन्य स्रोताकडून घेत असलेल्या ऋणाबद्दल व ते विकत असलेल्या बॉन्ड्सच्या बाबत आशियाईन विकास बँक त्यांना गॅरंटी देत असते, त्यांना जामीन घेत असते. यामुळेच ऋणाचा खर्चही कमी होतो. त्यानंतर खाजगी उद्योगांना कर्ज. 1986 पासून आशियाईन विकास बँकेने सरकारी गॅरंटी नसतानाही खाजगी उद्योगांना व वित्तीय संसाधनांना कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. विकसनशील देशातील खाजगी क्षेत्रातील विविध योजनाकरता या ठिकाणी गेल्या काही वर्षात बँकेने मोठमोठ्या रकमांचे कर्ज दिले आहे. आणि या बँका कर्ज घेऊन साधारणतः भांडवल संसाधनाची वृद्धी करतात. याशिवाय भांडवली संसाधनामधून गरीब सदस्य देशांची त्या ठिकाणी मदत करण्यात येते. आता याचं मूल्यमापन. आशियाईन विकास अधिकोष ADB निर्बळ व दरिद्र अशा विकासोन्मुख देशांना आर्थिक, तांत्रिक अशी विविध प्रकारची मदत करून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला मदत केली हे मान्य करावेच लागते. असे असले तरी काही तज्ज्ञांनी हिच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतले, त्या काळात आक्षेप घेतलेले आहेत. असे असले तरी जागतिक बँकेच्या आशियाईन शाखेला समर्थन करूनच आशियाईन बँक आपली उद्दिष्ट पूर्ण करू शकते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आशियाईन देशाच्या गरजा इतक्या विविध व विशाल आहेत की आशियाईन विकास बँकासारखी क्षेत्रीय बँकच त्या गरजा पूर्ण करू शकते. अन्य प्रकारच्या बँका त्या आशियाईन देशांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करू शकणार नाही. फक्त आशियाईन बँकच त्या गरजांची पूर्तता करू शकते. त्यामुळे जरी टीका केली या बँकांच्या कार्यावरती तरीसुद्धा ही बँकच त्यांच्या गरजांची पूर्तता करू शकते. तसेच काही टीकाकार असेही म्हणतात की अमेरिकेसारख्या गैरक्षेत्रीय क्षेत्राचे भांडवल व मताधिकार जास्त असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्या बँकेवरती आशियाईन प्रवृत्ती नष्ट होऊ शकते. कारण हिस्सा अमेरिकेचा जास्त आहे, अमेरिकेचं वर्चस्व जास्त आहे आणि त्यामुळं
अनेक बँकांचे नियम किंवा आशियान बँकांचे नियम हे अमेरिकेच्या वर्चस्वाखाली जाऊ शकतात असं टीकाकारांचं मत आहे। या डी बीला क्षेत्रीय व्यापाराकरता प्रोत्साहन द्यायला हवं, त्यामुळे निधीकरता या बँकांचे प्रलंबित्व कमी होईल। आता असंही म्हणता येईल, निष्कर्ष रूपाने असं म्हणता येईल की स्थापनेपासूनच डी बीने क्षेत्राच्या आर्थिक विकासाकरता कित्येक वर्षापासून असलेली मदत व प्रोत्साहन दिलेलं आहे, परंतु मागासलेल्या देशांची मागणी एवढी प्रचंड आहे की डी बीची संसाधने ही अपुरी पडतात। म्हणूनच विकसित व संपन्न देशांनी डी बीला अधिकाधिक सहाय्य करावयास हवं। असं झाल्यास डी बी सवलती दराने मागास देशांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या विकासाला मदत करू शकते। अशा पद्धतीनं काही निष्कर्ष स्वरूपामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे। अशा पद्धतीनं आज आपण आशियान विकास बँक त्या बँकेचं थोडंसं प्रास्ताविक बघितलं, त्या बँकेची उद्दिष्टे आणि सदस्यत्व बघितलं, बँकेचं व्यवस्थापन बघितलं, बँकेचे प्रमुख कार्य बघितली किंवा त्यांची जी कार्य आहेत आणि त्याचं मूल्यमापन या संदर्भात चर्चा केली। पुढील तासाला आपण या ठिकाणी आशियान विकास बँक व भारत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। धन्यवाद।